नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निबंध लेखन या भागाकडे वळणार आहोत। निबंध लेखन हा लेखन प्रकारातील एक अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे। त्या दृष्टीने खालील काही गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे खूप गरजेचे आहे। त्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करू। निबंध या शब्दात नी म्हणजे नीटनेटके, व्यवस्थित, पद्धतशीर आणि बद्ध म्हणजेच बांधलेले। ज्या लेखनात एखाद्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या मनात येणारे विचार, भावना, कल्पना इत्यादी कौशल्याने नीटनेटके बांधलेले असतात। स्वविचारांचे म्हणजेच स्वतःचे विचार प्रकटीकरण ही क्षमता म्हणजेच हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी निबंध लेखन या घटकाचा अभ्यास आवश्यक असतो। कारण निबंध लेखन म्हणजेच काय, त्यामध्ये एखाद्या दिलेल्या विषयावर योग्य व निवडक अशा विचारांची आकर्षक व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजेच निबंध लेखन होय। निबंध लिहित असताना आपल्यातील क्षमता व कौशल्य या सर्व गोष्टींचा वापर करून आपण विषयावर आपले विचार मांडतो व त्यातून निबंध लेखन साकार होत असते। निबंध लेखन म्हणजेच विचारांची विषयानुरूप केलेली मुद्देसूद मांडणी, आणि ही अशी मुद्देसूद मांडणी करण्यासाठी निबंध लेखनासाठी बऱ्याच विषयासंबंधीची भरपूर माहिती असणे आवश्यक असते। ती माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली निरीक्षण शक्ती सदैव जागृत ठेवायला हवी। सतत निरीक्षण, श्रवण व मनन करून ज्ञान संपादन करायला पाहिजे व अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग निबंध लेखनासाठी करायला पाहिजे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहू निबंध लेखन म्हणजे निबंध कसा लिहावा। निबंध लेखन करताना घ्यावयाची काळजी, त्याचे काही थोडक्यात मुद्दे आपण आधी वाचणार आहोत। नंबर 1, विषयाची योग्य निवड करावी। म्हणजेच आपल्याला जे विषय दिलेले आहेत त्या विषयांपैकी आपल्याला योग्य विषय म्हणजे ज्याची जास्तीत जास्त माहिती आपल्याकडे उपलब्ध असेल अशा विषयाची आपण निवड करायला हवी। नंबर 2, आकर्षक सुरुवात व शेवट असावी। म्हणजेच आपण जो विषय निवडलेला आहे त्या विषयाचे जर आपल्याकडे सखोल ज्ञान असेल तर आपण त्या विषयाची सुरुवात आणि शेवट ही आकर्षक पद्धतीने करू शकणार। कारण जर आपली निबंध लेखनाची सुरुवात आकर्षक असेल तर वाचणाऱ्याला तो निबंध वाचावासा वाटेल, आणि हीच खऱ्या निबंध लेखनाचा महत्त्वाचा एक गुण आहे। नंबर 3, मुद्देसूदपणे मांडणी करावी। म्हणजे जो विषय आपण निवडलेला आहे त्या विषयाची मुद्द्यानुसार व्यवस्थितपणे मांडणी करत निबंध लेखन करत पुढे जावे। नंबर 4, निबंध लिहिताना सुटसुटीत, साधी व सोपी वाक्यरचना असावी। म्हणजे निबंध लेखनाची भाषा थोडक्यात म्हणजे निबंध लेखन करत असताना आपली निबंध लेखनाची भाषा ही सुटसुटीत, साधी व अगदी सोपी, सगळ्यांना सहज अशी समजणारी असावी। नंबर 5, अभंगांची ओढ, सुविचार, सुभाषिते यांचा उल्लेख। म्हणजे आपण निबंध लेखन करत असताना मध्ये सुरुवातीला, शेवटी किंवा मध्ये आपले जे मुद्दे आपण मांडणार आहोत त्या मुद्द्यांवर आधारित काही सुविचार असतील किंवा काही अभंग असतील तर त्या अभंगाच्या 2 ओळी ह्या पद्धतीची रचना आपण आपल्या निबंध लेखनामध्ये करणे आवश्यक आहे। त्यामुळे आपले निबंध लेखन हे अधिक प्रभावी होण्यास मदत होते। लेखन शुद्ध असावे। लेखन शुद्ध म्हणजेच त्यामध्ये व्याकरणीय दृष्ट्या कुठल्याही प्रकारच्या चुका असायला नकोत। म्हणजेच शुद्ध लेखनाचे सर्व नियम पाळूनच आपण निबंध लेखन करावयास हवा। त्यामध्ये आपले हस्ताक्षर, त्यानंतर ऱ्हस्व, दीर्घ, काना, मात्रा, वेलांटी ह्या सर्वांच्या दृष्टीने विचार करूनच आपले लेखन हे शुद्ध असायला हवे। नंबर 7, लिहिलेला निबंध पुन्हा तपासून पहावा। म्हणजे आपण जो निबंध लिहिलेला आहे
तो निबंध आपण व्यवस्थितपणे पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीपासून त्याला पुन्हा तपासून पाहणे गरजेचे आहे. म्हणजे कुठे मुद्दा आपला सुटला असेल तर आपण लेखन करून निबंध आपला पूर्ण करू शकू, किंवा त्यामध्ये काही चुका असतील तर त्या आपल्याला लगेच दुरुस्त करता येतील. या दृष्टीने आपण निबंध लेखन पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा एकदा तपासून पाहायला हवे. आता ह्या सर्व गोष्टी निबंध लेखन करताना आपण यांची काळजी घ्यायला हवी. यानंतर आपण निबंध लेखनाचे मुख्य 3 अंगे म्हणजे 3 भागांमध्ये त्याचे विभाजन करण्यात आलेले आहे. त्या भागांविषयी थोडक्यात माहिती पाहू. निबंध लेखन करत असताना सर्वप्रथम पहिली प्रस्तावना म्हणजेच अर्थात प्रारंभ, दुसरे म्हणजेच विषय प्रतिपादन म्हणजे जो विषय आपण निवडलेला आहे त्या विषयावर निबंध लेखन करत असताना आपले विचार आपण त्यामध्ये मांडणार आहोत, तो म्हणजेच मध्य. व तिसरे आणि महत्त्वाचा म्हणजेच शेवट. निबंध लेखनाचा शेवट हा देखील खूप महत्त्वाचा आहे, तो देखील आकर्षक आणि चांगला होणे खूप गरजेचे आहे. त्या अनुषंगाने आपण या 3ही मुद्द्यांविषयी थोडक्यात माहिती बघू. निबंधाची सुरुवात. निबंधाची सुरुवात कशी करावी तर निबंधाची सुरुवात विषय लक्षात घेऊन आकर्षक करावी. त्या विषयाची व्याख्या देऊन, एखाद्या कवितेच्या ओळी देऊन, एखादा प्रसंग सांगून, एखादी वर्तमानपत्रातील बातमी सांगून, एखादी म्हण, सुविचार किंवा वाक्प्रचार सांगून, एखादी गोष्ट सांगून किंवा एखादा संवाद थोडक्यात देऊन निबंधाची सुरुवात करता येईल. निबंधातील आकर्षक सुरुवातीमुळे तुम्ही वाचकाला निबंध वाचण्यास प्रवृत्त केले पाहिजे. त्यासाठी निबंधाचा प्रारंभ अतिशय आकर्षक पद्धतीने करावयास पाहिजे. निबंधाची सुरुवात जितकी आकर्षक तितकेच निबंध लेखन यशस्वी व वाचकाची उत्सुकता जागृत करणारे ठरते. निबंधाचा मध्य. यामध्ये कुठले मुद्दे येतील? निबंधाचा मध्य म्हणजे तुमचा खरा निबंध, जिथे निबंधाचा मूळ विचार स्पष्ट होत असतो. निबंधाच्या विषयाचा गाभा इथे दिसला पाहिजे. अनावश्यक बाबी टाळून मूळ विषय मांडावा. वेगवेगळी विशेषणे, क्रियापदे वापरून तीच वाक्ये पुन्हा येणार नाहीत याची काळजी घ्यावी. प्रत्येक मुद्दा नवीन परिच्छेदात मांडावा. मुद्द्याला अनुसरून उदाहरणे व प्रसंगे लिहावीत. म्हणजेच थोडक्यात आपण जेव्हा निबंधाचा मध्य म्हणजेच त्यामध्ये आपण आपला जो मूळ विषय आहे तो मुद्देसूदपणे मांडायला हवा, आणि मुद्द्यांचा विस्तृत व मुद्देसूदपणे आपण हे मांडत असताना आपले जे वर्णन आहे ते वर्णन यामध्ये विविधता, कल्पकता व विचारांची सखोलता दाखवून आपल्या निबंध लेखनामध्ये बहारदारपणा आणण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. आपला शेवटचा मुद्दा निबंधाचा शेवट. आता निबंधाचा शेवट आपण कसा करणार आहोत त्याविषयी काही मुद्दे बघू. निबंधाचा शेवट हा वाचकाच्या स्मरणात राहत असतो. म्हणूनच निबंधाची आकर्षक सुरुवात लक्षात घेऊन शेवटही आकर्षक व परिणामकारक करावा. यात आपण संपूर्ण निबंधात मांडलेले विचार, आपले म्हणणे वाचकाला विचार करायला लावणारे असावे. आपल्या पूर्ण निबंधातील मुद्दे, विचार यांचे सार त्यात असावे, जेणेकरून वाचकाला संपूर्ण निबंध त्या शेवटच्या परिच्छेदात आठवेल. आपले विचार अत्यंत स्पष्टपणे मांडण्याचे कसब आपल्याकडे असायला हवे. म्हणजेच थोडक्यात आपण निबंधाचा हा शेवट करत असताना आपण जे विचार निबंध लेखनामध्ये मांडलेले आहेत ते सर्व विचार शेवटच्या परिच्छेदात जो वाचक आहे त्या वाचकाच्या स्मरणात यायला हवेत, म्हणजे त्याला आठवायला हवेत. म्हणजेच निबंध लेखनाचा आरंभापेक्षा शेवट जो आहे तो अधिक परिणामकारक व्हायला हवा.
त्याकरता आपण संपूर्ण निबंधात केलेले विवेचन म्हणजेच आपण मांडलेले सगळे विचार हे जास्तीत जास्त परिणामकारक ठरण्यासाठी आपण शेवटच्या परिच्छेदामध्ये आपले लेखन हे अधिक प्रभावी व परिणामकारक व्हायला हवेत. त्याचप्रमाणे निबंधामध्ये कमीत कमी शब्दांमध्ये व मुद्देसूदपणे प्रभावी अशी लेखन रचना आपली असायला हवी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण निबंध लेखन करत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे आहे, त्याचप्रमाणे निबंधाच्या सुरुवातीला म्हणजेच सुरुवात कशी करायची आहे, मध्य कसा करायचा आहे म्हणजेच विषय कसा मांडायचा आहे आणि त्याचा शेवट कसा करायचा आहे याविषयीची माहिती आपण पाहिली. आता आपण निबंध लेखनाचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्या प्रकारांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. निबंधाच्या काही प्रकारांची आज आपण थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. निबंध लेखनाचे प्रकार. नंबर 1, वर्णनात्मक निबंध. नंबर 2, कल्पनात्मक निबंध. नंबर 3, आत्मवृत्तात्मक निबंध. व नंबर 4, वैचारिक निबंध. निबंधाच्या या 4 प्रकारांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ. नंबर 1, वर्णनात्मक निबंध. आपण पाहिलेल्या एखाद्या घटनेचे, व्यक्तीचे, वस्तूचे किंवा प्रसंगाचे वर्णन आपण थोडक्यात करतो. म्हणजेच त्यांचे चित्र हुबेहूब शब्दात रेखाटणे म्हणजेच वर्णनात्मक निबंध. या निबंध लेखनामध्ये आपण आपल्या अनुभवलेल्या प्रसंगाचे वर्णन, तसेच एखाद्या स्थळाचे वर्णन, प्रवासाचे वर्णन, निसर्गातील सुंदर किंवा भीषण दृश्याचे चित्र शब्दांनी रेखाटण्याचा प्रयत्न आपण करत असतो. या गोष्टी आपल्याला जशा दिसतात तशी त्यांची माहिती लिहायची असते व वर्णनात्मक निबंधामध्ये या गोष्टींचे वर्णन करायचे असते. आपल्याला दिलेला विषय हा एखादा, उदाहरणार्थ वर्णनात्मक निबंधामध्ये एखाद्या घटकाचे वर्णन करायचे असेल, उदाहरणार्थ आपल्याला दिलेला विषय म्हणजेच शाळा. माझी शाळा या विषयावर निबंध लेखन करा. मग आपण या विषयावर निबंध लेखन करत असताना थोडक्यात आपण शाळेत जातो, ती शाळेची इमारत कशी आहे किंवा शाळा कशी आहे यावर आपण थोडक्यात माहिती लिहू. त्यानंतर कारण आपण रोज नेहमी शाळेत जातो, शाळेत गेल्यानंतर आपल्याला ज्या गोष्टी पाहायला मिळतात किंवा आपण ज्या गोष्टी अनुभवतो या सगळ्या गोष्टींचे वर्णन माझी शाळा या वर्णनात्मक निबंधामध्ये करावे लागतील. शाळा कशी आहे म्हणजेच इमारत कशी आहे, त्यानंतर तिथे मैदान आहे का, मोठे मैदान आहे, त्यानंतर तिथे फलक लेखनासाठी फलक आहेत का, बोलक्या भिंती आहेत का. म्हणजेच थोडक्यात त्या शाळेमध्ये गेल्यानंतर आपण जेव्हा आजूबाजूला बघतो त्यावेळी आपल्याला भिंतींवर वेगवेगळे सुविचार किंवा एखाद्या विषयावरती काही लिहिलेली माहिती वाचावयास मिळते. सूचना फलक लावलेले असतात. त्याचप्रमाणे चित्र काढण्यासाठी भिंती आहेत का, म्हणजेच शाळेमध्ये मुलांच्या वेगवेगळ्या कौशल्यांना चालना देण्यासाठी वेगवेगळ्या ज्या सुविधा असतील त्या सगळ्यांचे वर्णन आपल्याला त्याच्यामध्ये करायचे आहेत. त्यानंतर शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोयी सुविधा, पिण्याची पाण्याची सोय, त्यानंतर वाचनालय आहे का, ग्रंथालय आहे का, शाळेमध्ये खेळण्यासाठी कोणकोणते साहित्य उपलब्ध आहे, त्यानंतर तिथले शिक्षक कसे आहेत, मुलांना शाळेतील कोणकोणत्या गोष्टी आवडतात आणि त्यामुळे त्यांना शाळेत जायला खूप आवडते, ह्या सर्व गोष्टींचे आपण माझी शाळा या विषयामध्ये वर्णन करणार आहोत. याचप्रमाणे वर्णनात्मक निबंधामध्ये आपण काही उदाहरणार्थ विषयांची नावे पाहू. माझी आई, माझी आजी, माझा आवडता पक्षी, मंडईतील 1 तास किंवा रेल्वे स्टेशनवरील 1 तास, माझा वाढदिवस यासारख्या वेगवेगळ्या विषयावर आपण वर्णनात्मक निबंध लेखन करू शकतो. नंबर 2, कल्पनात्मक निबंध.
या निबंध लेखनामध्ये जी गोष्ट सत्यसृष्टीत घडत नाही ती कल्पनेने मिळवून मनुष्य त्यात रमण्याचा प्रयत्न करतो. असे वर्णन ज्या लेखनात असते त्या लेखनाला कल्पनाप्रधान निबंध लेखन असे म्हणतात. या निबंध लेखनामध्ये जीवनातील आवडत्या कल्पना, मनोराज्य घटना, अगर प्रसंग यांचे वर्णन करावे लागते. या निबंध प्रकारात कल्पकतेला बराच वाव असतो. म्हणजे आपल्याला जसे व्हावेसे वाटत असेल त्या संबंधी मनोराज्य म्हणजे आपल्या मनामध्ये कल्पना रेखाटून आपण त्याप्रमाणे निबंध लिखाण करत असतो. अशा प्रकारच्या निबंधात भाषेचे कौशल्य व कल्पना यांना खूप वाव दिला जातो. त्यामुळे आपण आपल्या मनात आलेले विचार किंवा कल्पना या निबंध लेखनामध्ये आपण मांडू शकतो. उदाहरणार्थ आपण विषय घेतलाय मला पंख मिळाले तर. मग या विषयावर निबंध लेखन करत असताना वास्तवामध्ये ही गोष्ट शक्य नाही, म्हणजे ही खरी होणे शक्य नाही की आपल्याला पंख मिळाले. मग जर खरंच आपल्याला पंख मिळाले तर अशी कल्पना करून आपल्याला या विषयाची मांडणी करावी लागेल. मग पंख का हवे आहेत, मग पंख मिळाल्यानंतर तुम्ही काय करणार आहात, त्याचप्रमाणे तुमच्या मनात कोणकोणत्या कल्पना आहेत की मी मनसोक्त विहार करेल, म्हणजे मी उंच उंच आकाशामध्ये उडेल. त्यानंतर प्रवासातील माझा त्रास नष्ट होतील, म्हणजे मला जेव्हा एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असेल त्यावेळी प्रवासामुळे होणारा त्रास तो आपल्याला नाहीसा होणार नाही. त्यानंतर अपघात होणार नाहीत. त्याचप्रमाणे उंच उडण्याची स्पर्धा मुलांमध्ये लागेल. आता जशी खेळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा आहे त्याप्रमाणे जर पंख मिळाले सगळ्यांनाच तर काय होईल, तर उंच उडण्याच्या स्पर्धा त्यांच्यामध्ये होतील. त्यानंतर जर आकाशामध्ये उंच उडायला मिळाले तर आकाशात फिरणारे ढग, इंद्रधनुष्य यावर स्वार होता येईल. त्याच्या गमती आपल्याला पाहायला मिळतील. आणि एवढ्या आकाशामध्ये उंच उडल्यानंतर खाली जमिनीवरील दृश्य पाहण्याची वेगळीच मजा आपल्याला अनुभवता येईल. त्याचप्रमाणे आपल्याला पंख मिळाले तर फक्त आपले शहर किंवा आपले गावच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये आपल्याला विहार करता येईल व त्याचा आनंद आपल्याला घेता येईल, फिरू शकणार आहोत. आणि जग फिरण्याचा आनंद या पंखांमुळे आपल्याला मिळणार आहे. अशा वेगवेगळ्या आपल्या मनामध्ये आलेल्या विचारांची रचना आपण या निबंध लेखनामध्ये करू शकतो. अशा प्रकारे आपण हे निबंध लेखन करू शकतो. आता कल्पना विस्तार निबंध लेखनासाठी उदाहरणार्थ अजून काही विषय, मी पक्षी झाले तर, वर्तमानपत्रे बंद झाली तर, लॉटरीत मला 1,00,000 रुपये मिळाले तर, मी पंतप्रधान झालो तर, मी मुख्याध्यापक झालो तर, अशा वेगवेगळ्या कल्पना आपण करून काल्पनिक निबंध लेखन करू शकतो. नंबर 3, आत्मवृत्तात्मक निबंध. याच निबंधाला आत्मकथा वगैरे हे शब्द सुद्धा वापरले जातात. आपले कल्पना, विचार आणि भावना या तिन्हींची सांगड घालून प्रथम पुरुषी भाषेत स्वतःविषयी लेखन करणे म्हणजे आत्मवृत्तात्मक निबंध. याच निबंधांना आत्मकथन किंवा आत्मचरित्रपर निबंध हे नाव सुद्धा दिले जाते. मानव प्राणी बोलू शकतो, त्यामुळे तो आपले विचार प्रत्यक्षपणे प्रकट करू शकतो. त्याचप्रमाणे एखादी निर्जीव वस्तू असेल किंवा इतर आजूबाजूला असलेले सजीव असतील पण ते आपल्याशी प्रत्यक्षपणे बोलू शकत नाहीत किंवा लिहूही शकत नाहीत. मग अशा वेळी या व्यक्तींच्या किंवा या प्राण्यांच्या मनातील विचार, त्यांच्या भावभावना यांचे प्रकटीकरण कसे होईल? मग लेखकाने स्वतःच त्या वस्तू आपल्याशी बोलू लागल्या आहेत किंवा ते सजीव आपल्याशी बोलू लागलेले आहेत व ते स्वतःच्या मनातील विचार, विकार, भावभावना, सुखदुःख इत्यादी हे प्रत्यक्षपणे सांगत आहेत, अशी कल्पना करून आपण निबंध लेखन करू. आपण त्यांच्या मनातील विचार शब्दरूपाने मांडायला पाहिजे, म्हणजेच त्यांचे आत्मलेखन होईल.
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी या निबंध लेखनामध्ये त्या विषयाला अनुरूप अशी भाषा, त्या सजीव व निर्जीव वस्तूंचे स्वतःचे विचार, त्यांचा इतिहास, त्यांचे कार्य काय आहे, जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा आहे, ते कशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे उपयोगी येत आहेत, या इत्यादी सर्व बाबींचा मुद्देसूद व आकर्षक रीतीने मांडणी करून या निबंधाचे लेखन केले पाहिजे. उदाहरणार्थ आपण एका शेतकऱ्याचे आत्मकथन पाहू. आता शेतकऱ्याचे आत्मकथन करत असताना शेतकरी आपल्याशी बोलू लागलेला आहे. मग हे बोलताना तो आपल्याला त्याची जीवनकथा, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये सुरुवातीपासून घडत आलेल्या गोष्टी, तो कशा प्रकारे जगतो, ह्या सगळ्यांचे वर्णन तो आपल्याला करून सांगणार. म्हणजे त्याचे खेड्यात राहणे, धान्य पिकवणे, तो एक अन्नदाता म्हणून काम करतो. संपूर्ण जगाला अन्न पुरवण्याचं काम शेतकरी करत असतात, कारण ते शेतामध्ये पीक घेतात आणि त्यामुळेच आपल्याला अन्नधान्य मिळू शकतं. दिवसभर शेतात काबाड कष्ट करतात. त्यानंतर अशिक्षित आहेत, काही शेतकरी तर शाळेत सुद्धा गेलेले नाही आहेत. शेतातच काम करायचं आहे या विचाराने ते शाळेत सुद्धा गेलेले नाही आहेत. मग त्या अशिक्षितपणामुळे त्यांच्या शेती व्यवसायावर होणारा त्यांचा परिणाम, त्यानंतर त्यांची वाईट स्थिती, म्हणजे एवढे कष्ट करून, दिवस रात्र कष्ट करून सगळ्यांचा अन्नदाता म्हणून काम करणाऱ्या या शेतकऱ्याची दयनीय अवस्था, त्याची आर्थिक स्थिती कशी असते, दुष्काळ पडला असेल, जर ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ पडला असेल, तर या दोन्ही दुष्काळांमध्ये शेतकऱ्याला जे अडचणी आहेत किंवा ज्या अडचणींना सामोरं जावं लागतं त्याविषयी तो आपल्याला त्याच्या मनातील विचार सांगतो. त्यानंतर खूप त्याचे हाल होत असतात, त्याच्या जीवनामध्ये त्याचे खूप हाल होत असतात आणि अखेरपर्यंत कष्ट करण्यातच त्याचे जीवन जात असते. या सर्व गोष्टींचे वर्णन आपण शेतकऱ्याचे आत्मकथन या निबंध लेखनामध्ये या मुद्द्यांच्या आधारे करू शकतो. नंबर 4, वैचारिक निबंध. वैचारिक निबंधात विचाराला महत्त्व असते. दिलेल्या विषयास अनुसरून आपल्याला आपले विचार मांडणे इथे अपेक्षित असते. विचार मांडताना सुद्धा त्याची मांडणी सुसंगत असावी. आपले विचार पटवून देताना त्याची मांडणी सुसंगत करावी. शिवाय तर्काला व शास्त्राला अनुरूप असे आपले विचार मांडणी असायला हवी. आपली बाजू योग्य कशी हे पटवून देताना योग्य त्या उदाहरणे द्यायला हवीत. तसेच आपल्याबरोबर इतरही विचारवंतांचे देखील हेच म्हणणे आहे याची देखील उदाहरणे द्यायला हवीत. त्याचप्रमाणे आपले मत खरेच योग्य आहे हे देखील आपल्याला पटवून देता यायला हवेत. अशा प्रकारे वैचारिक निबंध लेखनामध्ये आपण आपले विचार स्पष्टपणे मांडू शकतो. वैचारिक निबंध लेखनामध्ये आपण उदाहरणार्थ स्वच्छ भारत अभियान या विषयावर आधारित काही मुद्द्यांचा विचार करू. स्वच्छ भारत अभियान कशा प्रकारे महत्त्वाचे आहे? कारण स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे. मग ही स्वच्छता महत्त्वाची आहे त्यासाठी आपण वेगवेगळी उदाहरणे देऊ शकतो की आपल्या आरोग्यासाठी, त्यानंतर पर्यावरणासाठी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे. वेगवेगळ्या उदाहरण दाखल्यांच्या साहाय्याने आपण स्वच्छतेचे महत्त्व सगळ्यांना समजावून सांगू शकतो. आत्ताच नव्हे तर अगदी पुरातन काळापासून जे साधू संत होऊन गेलेले आहेत, अगदी त्यांच्या वाक्यांमधून सुद्धा आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व लक्षात येते. त्यांची उदाहरणे आपण द्यायला हवीत. संत गाडगे महाराज, त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी या नेत्यांनी तसेच संतांनी देखील आपल्याला स्वच्छतेचा संदेश दिला व त्यासाठी ते इतरांची त्यांनी वाट पाहिली नाही, तर ते प्रत्यक्ष स्वतः हातामध्ये झाडू घेऊन रस्त्यावर उतरले. त्यांनी रस्ते स्वच्छ केले, गाव शहर स्वच्छ केली आणि संपूर्ण जनतेला त्यांनी स्वच्छतेचा हा संदेश दिला. स्वच्छता आपल्या आरोग्यासाठीच नव्हे, स्वतःसाठीच नव्हे तर इतरांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे.
आपण अगदी स्वतःच्या घरापासून, आपल्या स्वतःच्या परिसरापासून जर सुरुवात केली तर गाव, शहर आणि शहरांबरोबरच संपूर्ण देश सुद्धा स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून आपण सर्वात आधी स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात करायला हवी. थोरा मोठ्यांकडून मिळालेल्या संदेशाप्रमाणेच आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देखील स्वच्छ भारत अभियान या अभियानाअंतर्गत देशामध्ये स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि त्या अंतर्गत वेगवेगळ्या योजना आखून त्यांचे कार्य देखील सुरू आहे. स्वतःपासून सुरुवात करून त्यांच्या या कार्यामध्ये आपले योगदान देणे गरजेचे आहे, ते देशहिताचे आहे. अशा प्रकारे आपण स्वच्छ भारत अभियान या विषयावर वैचारिक निबंध लेखन करू शकतो व त्यामध्ये आपले विचार मांडू शकतो. उदाहरणार्थ, मोबाईल शाप की वरदान, खेळाचे जीवनातील स्थान, आजचे चित्रपट, ग्रंथ आपले गुरु होत, म्हणजे या विषयांवर देखील आपण वैचारिक निबंध लेखन करू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निबंध लेखन म्हणजे काय व निबंध लेखन करत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, त्याचप्रमाणे निबंधाचे काही प्रकार, वर्णनात्मक निबंध, कल्पनात्मक निबंध, आत्मकथनात्मक निबंध व वैचारिक निबंध लेखन या विषयांवर थोडक्यात चर्चा केली. धन्यवाद.